आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि त्यातच ठाकरे गटाला एक मोठा धक्का देखील बसणार आहे, कारण की विभाग प्रमुख आणि माजी नगरसेवक यांचा आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यांच्या उपस्थितीत हे संजय जंगम आणि अजित भंडारी हे आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। आपल्यासोबत संजय जंगम आहेत, माजी नगरसेवक आणि विभाग प्रमुख होते ते ठाकरे गटाचे। काय सांगाल, काल उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर बैठक होते, आपण देखील त्या बैठकीत होते का? आणि आज आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश करताय। तुम्हाला सांगायचं झालं तर मी काय जे बोलायचं असेल ते पक्ष प्रवेश झाल्याच्या नंतर मी माझ्या प्रतिक्रिया व्यक्त करणार। काल मातोश्रीमध्ये बैठकीला आपण होते का? विभाग प्रमुख म्हणून मी सर्व मीटिंग अटेंड केलेले आहेत, परंतु आता तुम्हाला ज्या पण प्रतिक्रिया माझ्या आहेत त्या पहिला एकदा पक्ष प्रवेश झाल्याच्या नंतर मी तुम्हाला नक्की देईन। पक्षप्रवेशात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करतोय। बैठकीमध्ये काय निर्णय झाला होता का? काय नाही, मी बैठकीला नव्हतो, कालच्या बैठकीला नव्हतो मी। संजय जंगम देखील आपल्यासोबत आहे। काय सांगाल, काल बैठक पार पडली, त्या बैठकीत आपण होतं का? आणि आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करतो। बैठकीला मी नव्हतो। ॲक्च्युली काय आहे, जे कार्यपद्धत चालली आहे ती खरोखर शिवसैनिकावर लक्ष नाही। मी एक पक्ष शाखाप्रमुख भोगली, त्यानंतर मी निवडणूक लढली। निवडणूकनंतर माझा उत्तर भारतीय संघ आहे पूर्ण, त्याच्यात मी दुसऱ्या क्रमांकावर आलो, 1200 मतांनी माझा पराभव झाला। त्यानंतर अशी परिस्थिती आली की कधी पक्षाने कधी विचारच नाही केला किंवा हाक नाही मारली की बाबा तुझी परिस्थिती काय आहे। हे सर्व आम्ही कट्टर 40 वर्षापासून शिवसैनिक असून बाळासाहेबांचे आम्ही कट्टर शिवसैनिक, पण आज ही परिस्थिती बघतोय की एका शिवसैनिकाला पण आवाज देत नाही। बाळासाहेब होते ते एक साधा शाखा प्रमुखाला मध्ये आपल्या पोरासारखा ते जपायचे, पण ती परिस्थिती ते आता आहे नाही। त्यामुळे एवढं केल्यानंतर पण आम्हाला फार वाईट वाटतं। पण आज शिंदेसाहेबांच्या डोळ्यामध्ये दिसतंय बाळासाहेबांची झलक, की ते कार्यकर्त्याला प्रेमाने आणि आपुलकीने घेतात, की कार्यकर्ता कसा जपला पाहिजे हे त्यांनी शिकला पाहिजे, की शिंदेसाहेबांनी शिकवलं आहे। म्हणून एक आवड म्हणून एक कामाची सेनेची आज मी या पक्षात प्रवेश करतो। काय त्रास होत होता नेमकं, म्हणजे पक्ष तुम्ही शिवसेनेमध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करता, काय नेमकं तिकडे त्रास होत होता? त्रास तुम्हाला बोललो ना, शिवसैनिकाला काय पाहिजे, बाळासाहेबांनी प्रेम दिला, पदासाठी कोण काम करत नव्हतं, फक्त बाळासाहेबांचा एक शब्द होता, त्या शब्दासाठी आम्ही शिवसैनिक म्हणून उभे होतो। आणि तेच आज आम्ही पाहतोय शिंदेसाहेबांच्या डोळ्यामध्ये दिसतं। म्हणून आज आम्ही जे प्रवेश करतोय ते एक शिवसैनिक म्हणून, कट्टर शिवसैनिक म्हणून आम्ही आज प्रवेश करतोय। किती कार्यकर्ते, पदाधिकारी, किती विभाग प्रमुख ह्या पक्षामध्ये प्रवेश करतात? भरभरून येणार, मी तुम्हाला आता बोलत नाही, पण ते समोर येणार सर्व काही, कारण हे मीच नाही, ही पूर्ण मुंबई हलणार आहे। इथं सुरुवात आहे, पण या महानगरपालिकेच्या 1 महिना अगोदर बघा पिक्चर वेगळा असणार। महापालिका निवडणुकीला चित्र वेगळं असणार संपूर्ण मुंबईत। 100% लिहून घ्या, ही भविष्यवाणी आहे। शिंदेसाहेबांच्या जे डोळ्यात दिसतंय ना, ते शिवसैनिकांनी ओळखलं आहे। आणि बघा तुम्ही आता या महिन्याभरात तुम्हाला दिसेल, बोलेल एक जंगम म्हणून बोलून गेलेला, या महानगरपालिकेला शिंदेसाहेबांचा झेंडा वर होणारे लिहून ठेवा तुम्ही। नक्कीच आपण जर बघितलं आता कार्यकर्ते आणि पदाधिकारी येण्यास सुरुवात झाली आहे आणि थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ह्या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहेत। पण मात्र आपण जर बघितलं संजय जंगम असतील किंवा अजित भंडारी यांच्यासारखे अनेक शेकडो कार्यकर्ते देखील आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। तसंच आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईत चित्र वेगळं असेल अशी देखील प्रतिक्रिया संजय जंगम यांनी दिली आहे। कॅमेरामॅन अथर्वसह मयुरेश जाधव, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।